एका घरात सुद्धा एक जेवण नसतो, 4 लोक असतील 5 लोक असतील तर प्रत्येकाची वेगवेगळी धारणा आहे. मला क्रिटिसाइज नाही करायची, मला टीका अजिबात नाही करायची. जोपर्यंत एखादी गोष्ट कळत नाही तोपर्यंत अनेक धारणा, अनेक संकल्पना, अनेक समजुती, मान्यता असू शकतात. आणि म्हणून तर समस्त साधू संतांनी एका देवाचं प्रमाण दिल्यानंतर पुढे संदेश देतात की त्याला जाणणं गरजेचं आहे. जोपर्यंत आम्ही त्याला जाणणार नाही, जोपर्यंत प्राप्ती नाही, ओळख नाही, तोपर्यंत अनेक संकल्पना, अनेक धारणा, त्याबद्दलच्या संख्या सुद्धा अनेक असू शकतात. तो स्थळ, काळ, वेळ, दिशा, वार, महिना याचा सुद्धा बांधलेला असू शकतो. परंतु ईश्वरी नावाची गोष्ट अशी आहे की ज्यांनी ज्यांनी प्राप्त केली त्यांनी सांगून ठेवलं की देव, परमात्मा, स्थळ, काळ, वेळ, दिशा, वस्तू, वार, महिना याचा बांधलेला नाहीये. तो सदोदित सर्वत्र असणारी शक्ती आहे, कणाकणात सुद्धा व्यापून असणारी शक्ती आहे. आणि म्हणून तर तुकाराम महाराजांनी त्यांना जाणीव झाल्यानंतर त्याच्या अस्तित्वाचा निवाडा करताना म्हणाले की जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, चालविशी हाती धरून या. कुठल्या डोंगराचा, कुठल्या वाराचा, महिन्याचा, वास्तूचा उल्लेख या ठिकाणी केलेला नाही की जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, चालविशी हाती धरून या. याचा अर्थ परमात्मा सर्वत्र असणारीच गोष्ट आहे. आणखीन एका ठिकाणी प्रमाण देताना म्हणाले की मागे पुढे ब्रह्म दाटे, म्हणती देव आहे कोठे. अरे म्हणाले मागे पुढे गच्च भरून आहे आणि परत देवाला शोधण्यासाठी कुठे कुठे जातं. काय दुर्भाग्य मनुष्य जाते. ज्ञानेश्वर महाराजांनी त्याच्या अस्तित्वाचा निवाडा करताना स्पष्ट संकेत दिल्या अभंगाच्या माध्यमातून. आम्ही अभंग गातो की म्हणाले आजी सोनियाचा दिनू, वर्ष अमृताचा घनू, हरी पाहिला रे हरी पाहिला कसा, सभाई अभ्यंतरी अवघा व्यापक मुरारी हरी पाहिला. आत बाहेर सगळीकडे व्यापून भरलेला परमात्मा मी पाहिला. याचा अर्थ परमात्मा कुठल्या दिशेचा, तळाचा, काळाचा आणि श्रावणाचा, भाद्रपदाचा बांधलेला नाहीये. पुन्हा सांगतो, मी क्रिटिसाइज करत नाही. जी वस्तू निरंतर आहे, सदोदित आहे, कायम दायम आहे, जी केवळ आहे तर जिचं नसणं कधी होतच नाही. जगातल्या सगळ्या गोष्टींचं कधी असणं कधी नसणं, कधी आहे कधी नाही असं होऊ शकतं. इकडे आहे तिकडे नाहीये, आज आहे आणि उद्या नाहीये, वरती आहे आणि खाली नाही असं इतर गोष्टींचं होऊ शकतं. परंतु परमात्म्याच्या बाबतीत ही गोष्ट कधीच संभव नाही झाली. तो केवळ आहे, याच्यापेक्षा त्याला आणखी शब्द परत वापरताच येत नाही. तो होता, आता नाही, असं होत नाही. आणि असं ज्याच्या बाबतीत होतं तो देवच असू शकत नाही. आणि जो कधीतरी आहे, कुठेतरी आहे, केव्हा तरी आहे, तो देवच असू शकत नाही. ती वस्तू किंवा पदार्थ असू शकते. आणि म्हणून म्हणाले की सभाई अभ्यंतरी अवघा व्यापक मुरारी हरी पाहिला रे हरी पाहिला. आणि तो माझ्या जीवनातला सोन्याचा दिवस. मुक्ताबाईंनी सुद्धा त्यांना परमात्मा कळल्यानंतर म्हणाले की जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे, म्हणे मुक्ताबाई ऐक सांग देवा पाहून घे रोकडे. ब्रह्म उघडाय ने रोकडाय, आज उद्या परवा नंतर इकडे तिकडे. हा भ्रम आहे, ही धारणा आहे, ही संकल्पना, ही मान्यता आहे. हे केवळ निरंकारी बाबा म्हणतात अशातला भाग नाही. प्रमाण देण्याचं कारण एवढंच आहे की आम्ही देवा धर्माच्या नावाखाली, पूजे प्रार्थनेच्या नावाखाली कुठेतरी जातो, काहीतरी करतो. अर्थात जोपर्यंत जाणीव होत नाही, बोध होत नाही, तोपर्यंत या गोष्टी बरोबरच वाटतात. आणि जाणीव होत नाही तोपर्यंत या गोष्टी असणं सुद्धा गरजेचं आहे. कारण इकडे आम्ही जात नाही तोपर्यंत मार्ग कळत नाही. मग असा परमात्मा की जो सर्वत्र आहे, सदोदित आहे. गोस्वामी तुलसीदासांनी सुद्धा प्रमाण दिले की काहेरे बन खोजन जाई, सर्व निवासी सदा आले पाहले संग समाई. अरे म्हणाले परमात्मा शोधायची गोष्ट नाही. आता कोणतरी भगिनी गीत गात होती, कुठे शोधू तुला. परमात्मा शोधण्याची गोष्ट नाहीये. आणि ज्या गोष्टीला शोधावं लागतं तो परमात्मा असणार नाही. जी गोष्ट हरवते, सांडते, चोरीला जाते, जी गायब होते, तुटते, फुटते, तो परमात्माच असू शकणार नाही. ती वस्तू किंवा पदार्थ, इन्स्ट्रुमेंट असेल. देव शोधण्याची वस्तू नाही आहे, देव जाणण्याची गोष्ट आहे. शोधावा लागतो मात्र सत्संग जयाच वाटे देव पाहावा, तेने सत्संग धरावा. सत्संगाविन देवादी देव पाहिजेत नाही ऐसे संतांचे महिमान. सत्संगे होते ज्ञान अनेक साधन दूजी नाही. देव शोधू नका, सत्संग शोधा. स्वहिता कारणे संगत साधूची भावे, तेने भक्ती हरीची भेटी. संतांच्या संगती मनोमार्ग गती, आकळा वाचली पती येणे पंथी. म्हणतात की संतांच्या संगतीतून परमात्मा कळून येतो, त्याची जाणीव होते.
आणि म्हणून देव शोधू नका. देव शोधण्याची गोष्ट नाहीये, देव जाणण्याची गोष्ट आहे. देव ज्ञान प्राप्त करण्याची गोष्ट आहे की जी सर्वत्र आहे, सबाई अभ्यंतरी आहे, जेथे जातो तेथे आहे. बऱ्याच लोकांची देवाबद्दलची धारणा की लोक वरती हात दाखवतात, देव वरती आहे म्हणतात. ज्या अर्थी मी देव कुठेतरी वरती म्हणतो त्या अर्थी तो अभिनेत्र कुठेच नाही, अशी माझी धारणा किंवा संकल्पना होती. आता माझ्या म्हणण्याचा अर्थ होतो. परंतु ज्या जनाबाईंना आम्ही मानतो त्या जनाबाईंना परमात्मा कळल्यानंतर त्याचा निवाडा काय केलाय तिला लक्षात घ्या की सभाई वाम सोबे दोन्हीकडे जिथे देवाचे रूपडे, खाली पाही अथवा वरी जिकडे पाहावे तिकडे हरी. का कुठला तळाचा दिशेचा वाराचा उल्लेख केलाय? वाम सौर्य दोन्हीकडे, तरी सुद्धा दुर्भाग्य आहे हे अभंग लोक म्हणतात, गातात, सुंदररित्या त्याचं निरूपण प्रवचन करतात आणि देवाची पूजायची वेळ आली की मग मात्र कुठेतरी नक्कीच रांगारावत बसतात आणि परत म्हणायचं की वाम सौर्य दोन्हीकडे जिथे देवाचे रूपडे, खाली पाहे अथवा जिकडे तिकडे हरी. इकडे असंही म्हणायचं की जेथे जातो तेथे तू माझा सांगाच. आणि प्रार्थना इबादत करायची वेळ आली की कुठेतरी गर्दी करायची. याचा अर्थ आमच्या वाचण्यामध्ये, समजण्यामध्ये आणि प्रत्यक्ष भक्ती करण्यामध्ये कुठेतरी गल्लत होते. यासाठी समस्त साधू संतांनी, ऋषी मुनींनी एकच मार्ग सांगून ठेवला की जसं बाबाजी म्हणाले की एकाला जाणं, एकाला माना आणि एक व्हा. जाणणं हा एकच उपाय आहे. केवळ परमात्म्याचीच गोष्ट सोडून द्या की जगातली कुठली तथाकथित गोष्ट जोपर्यंत आपण जाणत नाही ना, प्राप्त होत नाही, तोपर्यंत त्या गोष्टीशी संबंधच ठेवता येणार नाही. त्या गोष्टीवरती प्रेमच करता येणार नाही. त्या गोष्टीकडून आपल्याला कामच प्राप्त करता येणार नाही. भले एखादा माणूस आपल्या बाजूला बसलेला असेल, आपल्याला त्याच्याकडून काम करून घ्यायचं आहे, परंतु त्याची आपली ओळख जोपर्यंत कोणी करून देत नाही ना, तोपर्यंत बाजूला असून सुद्धा त्या माणसाकडून काम करून घेता येत नाही. तसा परमात्मा जरी अंतर्बाह्य सबाह्य असला, सर्वत्र असला, कणाकणात जरी असला, जोपर्यंत सद्गुरु दृष्टी देत नाही, सद्गुरु ज्ञान देत नाही, तोपर्यंत भक्तीला, प्रार्थनेला, पूजेला सुरुवातच करता येणार नाही.